एखाद्याला ॲप्रिशिएट करणं, कॉम्प्लिमेंट देणं, ॲक्नॉलेज करणं का महत्त्वाचं आहे, त्यानं कोणते कोणते फायदे होतात आणि जर वेळीच आपण थँक्यू म्हटलं नाही तर काय होऊ शकतं, हे सगळं आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं आहे. आता कौतुक करायला हवं, मनापासून करायला हवं आणि ओठांवर आलेले शब्द न थांबवता एक्सप्रेस करायचे आहेत, हे तर आपण ठरवलंय खरं. पण आपणही शेवटी ह्युमन बिईंगच आहोत ना. कधीतरी आपल्यालाही वाटेल की आपलंही कौतुक व्हायला पाहिजे. पण मग जर कोणी केलंच नाही आपलं कौतुक तर काय करायचं, तेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी. खरं तर कौतुक ही गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी चालत नाही, हे पूर्णतः लक्षात घ्यायचं बरं का. म्हणजे मी तिचं इतक्यांदा कौतुक केलं पण तिनं माझं एकदाही कौतुक केलं नाही. मग आता तिच्यातली एखादी गोष्ट आवडली तरी मी अजिबात कौतुक करणार नाही, असं मनाशी अजिबात ठरवायचं सुद्धा नाही. कारण तेच, कौतुक ही काही गिव्ह अँड टेक पॉलिसी नाही. आपण जेव्हा इतरांचं कौतुक करतो, त्यांच्या आवडलेल्या गोष्टींबद्दल चटकन आपण एक्सप्रेस करतो, त्यामुळे आपल्यालाही आनंद होत असतो, आपल्यालाही समाधान वाटत असतं. त्यामुळे ती बाब तर आहेच. पण जर आपलं कौतुक कुणी करतच नसेल तर काय करायचं? अतिशय साधा सोपा उपाय आहे. हा आपला हात आहे ना, हा हात असा घ्यायचा, असा फोल्ड करायचा आणि येस, शाबास, वेल डन, खूप छान, वाव, ग्रेट, असं जे काही आपल्याला वाटेल स्वतःबद्दल ते स्वतःसाठी म्हणायचं आणि शाबासकीची थाप आपणच आपल्या पाठीवर द्यायची. हसताय काय? खरोखर करायचं तसं. सेल्फ ॲक्नॉलेजमेंट असं म्हटलं जातं याला. आणि यानं सुद्धा सगळे तेच फायदे होतात जे दुसरं कोणी आपलं कौतुक केलं असतं तर आपल्याला झाले असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी स्वतः इम्प्लिमेंट करत असते बरं का. आता तेच एक उदाहरण तुम्हाला सांगते. तेव्हा मी कार नवीन शिकलेली होते आणि अर्थातच त्यामुळे काय व्हायचं की रेड सिग्नल आता थोड्या अंतरावर आहे म्हटलं की माझा देवाचा धावा चालू व्हायचा की मी तिथे पोहोचेपर्यंत ग्रीन सिग्नल लागू दे, म्हणजे मला सटकन निघून जाता येईल. कारण रेड सिग्नल लागला आणि गाडी थांबवावी लागली. जर क्लच आणि ब्रेकचं व्यवस्थित बॅलन्सिंग जमलं नाही तर गाडी ती मागे मागे जायला लागते आणि मागचे सगळे लोक इतक्या जोरात हॉर्न वाजवायला लागतात की अगोदरच आपण टेन्शनमध्ये, कार मागे जाते म्हणून, त्यात पुन्हा या लोकांचे हॉर्न्स, पण डबल टेन्शनमध्ये येऊन जातो. बरेचदा देवानं माझं ऐकलं खरं, पण त्या एका दिवशी मात्र असं झालं की मी देवाचा धावा करून सुद्धा रेड सिग्नल लागलाच. आणि काय आश्चर्य, मला वाटत होतं की आपल्याला गाडी व्यवस्थित थांबवता येणार नाही, पण फार व्यवस्थितरित्या मी कार थांबवली, अगदी जराशी सुद्धा कार मागे गेली नाही आणि मागच्या कुणीही अर्थातच हॉर्न सुद्धा वाजवला नाही. मग काय विचारता, स्टिअरिंगवरचा हात मी तसाच कायम ठेवला खरा, पण मनातल्या मनात स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन टाकली. यस, यू डिड इट, इट वर्क, तुला जमलं आता, आणि फार छान पद्धतीनं गाडी थांबवता आली. याच कौतुकामुळे, स्वतः केलेल्या ॲक्नॉलेजमेंटमुळे मला खरंच इतकं छान वाटायला लागलं की त्याच्यानंतर मी परमेश्वराला प्रार्थना करत असे की पुढचेही सिग्नल्स मला रेडच लागू देत, जेणेकरून कार थांबवण्याची माझी प्रॅक्टिस व्यवस्थित होऊन जाईल. सांगण्याचा उद्देश काय, आपल्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण ॲब्सोल्युटली ॲक्नॉलेज करतच नाही. जर कुणी विचारलं की तुमच्यामध्ये काय त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटतं, तर कदाचित आपण 1, 2, 3, 4 भरपूर साऱ्या लिहायला लागू. पण जर कोणी विचारलं की तुमच्यात काय क्वालिटीज आहेत ज्यासाठी तुम्ही स्वतःला ॲक्नॉलेज केलं पाहिजे, तेव्हा अवश्य लक्षात घ्या, या सगळ्या क्वालिटीज तिथे राईट डाऊन करायच्याच आहेत. कालपर्यंत मला हे जमत नव्हतं, पण आज मला हे जमणं शक्य झालंय. आत्तापर्यंत मला हे करता येत नव्हतं, आता मात्र मला फार व्यवस्थितरित्या करता येत आहे. माझी कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे, वगैरे 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 जे काही असेल. अगदी साध्या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या पाहिजेत आणि त्यासाठी स्वतःला शाबासकी दिली सुद्धा पाहिजे. मग आता खाली तुम्ही मला लिहून सांगणार का
कोणकोणत्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला एक्नॉलेज करताय ते? तुमची उत्तरं वाचायला मला निश्चितच आवडेल. थँक्यू सो मच.